जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मंडळी, मी कासिम शेख आपले सहर्ष स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनल वरती। आज आपल्याला माहिती प्रॉपर्टीची बघायला भेटणार आहे आणि मी एवढंच बोलणार आपल्याला की हा जो व्हिडिओ आहे कृपया करून ह्याला संपूर्ण बघा, कारण की अशी माहिती तुम्हाला कोण देणार नाही। डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर असणार आहे, हे बघा स्क्रीन वरती नंबर दिसत आहे। आणि मेन इम्पॉर्टंट, आपल्याला पुण्यामध्ये इंडिपेंडेंट हाऊस, बंगलो, जागा खरेदी करायची आहे। तर तुम्हाला बघा काय होतं ना, नुसतं आपण काय करतो, टाइमपास वाले व्हिडिओ जाऊन बघतो आणि त्याच्या पुढे काही नसतो। तसं तर मी प्रॉपर्टी तुम्हाला ह्याच्यावरती पण दाखवत आहे, सॅम्पल फ्लॅट बघा, ही जागा दाखवत आहे। जागा नंतर तुम्ही बघू शकतात, तुमच्या समोर एक मस्त पैकी फुल्ली फर्निश्ड फ्लॅट किंवा हाऊस येणार आहे, ते पण दाखवणार आहे। पण मंडळी, आजचा जो विषय आहे खूपच गंभीर विषय आहे। आणि बघा, गंभीर ह्यासाठी आहे की बघा, मी एवढंच बोलणार आहे की नुसतं काय होतं ना, आपल्याला जे पाहिजे तेच भेटत नाही नेमकं, आणि आपल्याला मेन मालकाचा नंबर पाहिजे, ओनर पाहिजे। ओके, पण युट्यूब चॅनल वरती येतो ना आपण, तर तिथं काही मालकाचा नंबर दिसत नाही। अहो, मालकाचा नंबर गेला कुठं? मालकाचा नंबर असंच थोडी सापडणार आहे, कोण रिकामा नाही बसले मालकाचा नंबर द्यायला चॅनल वरती। आता जेवढे तुम्हाला व्हिडिओ दिसतात, जेवढ्या प्रॉपर्टी तुम्हाला ह्या युट्यूब चॅनल वरती दिसतात, ते सगळे एजंट लोकांचे। फ्री मध्ये मालकाचा नंबर कोण देत नाही। पण थांबा, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज असा एकमेव चॅनल आहे जो डायरेक्टली मालकाचा नंबर सुद्धा इथं देतो। मोस्टली आम्ही जे चॅनल बनवलेलं आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज, ह्याचा एकच मकसद आहे, हिंदी मध्ये बोलतो, एकच हेतू आहे, नो एजंट नो ब्रोकर, डायरेक्टली मालक तुम्हाला भेटावे। पण बघा, जास्त करून शक्य नसतो डायरेक्ट मालकाचा, ओनरचा नंबर द्यायला या चॅनल वरती। प्रॉब्लेम काय माहिती तुम्हाला? त्यांचा कॉल येता आम्हाला, ते आम्हाला बोलतात की आमच्या घराची, आमच्या बंगल्याची, आमच्या इंडिपेंडेंट हाऊसची जाहिरात करायची। आता मला मंडळी तुम्ही सांगा, फ्री मध्ये करायला बोलतात, तर तुम्ही एकच सांगा मला, तुमचा पण बिझनेस आहे, तुमचा पण काम धंदा आहे, बरोबर ना? आता हे माझा काम धंदा आहे, हा माझा बिझनेस आहे, असं धरून चाला। तुम्ही मला सांगा की मी फ्री मध्ये करायला पाहिजे का, फुकट मध्ये ह्यांची ऍड करायला पाहिजे का, फ्री मध्ये जाहिरात करायला पाहिजे का आपल्या या चॅनल वरती? नाही ना। बघा मंडळी, ह्यांना किती पण बोललो मालकाला की साहेब मी करतो फ्री मध्ये, तुमचा नंबर येणार नाही, तुमची डिटेल येणार नाही, पण ते मालक म्हणतात मग नाही टाकायची ऍड। ओके, पण एक मालक असे असतात की हा पैसे देतो मी, करा, तर त्यानुसार इकडं त्यांचा नंबर, ऍड्रेस, डिटेल सगळं काही येतो। आपण एकदम आनंदित होतात की आपल्याला नंबर भेटला, ऍड्रेस भेटला, आणि आपल्या जे पाहिजे ते बजेट मध्ये भेटत आहे, आणि कोणाला काही एक रुपया द्यायची गरज नाहीये या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती। पण असं कदाचित होत राहतो, कारण की बघा, सहजासहजी कोण मालक नाही देतो, आणि बघा मग असे पण भेटतात मालक, ते म्हणतात टाका तुम्ही, फ्री मध्ये करा। मग आम्ही कसं काय फ्री मध्ये जाहिरात करायची त्यांची, सांगा तुम्ही? जायला यायला पेट्रोल लागतो, माणसं संगत मध्ये येतात, त्यांना पैसे द्यायला नको, कॅमेरा लागतो, संबंध गोष्टी त्यांच्या हिशोबाने तर नसणार ना। मग मी काय करतो, येतो इथं डायरेक्टली आपला व्हिडिओ बनवतो, आणि त्या मालकाबरोबर बोलणं झालं तेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत असतो, आणि थेट मालकाचे जे मेसेज असलं ते तुम्हाला डायरेक्टली सपोर्टिंग मेसेज पोहोचवतो आपल्या चॅनल वरती। पण मंडळी, लोक काय बघत नाही, काय बोलायचं काय बघत नाही व्हिडिओ, आणि काय बोललेलं माणसाने नेमकं
ते त्यांना माहितीच नाहीये. अहो मी एकच रिक्वेस्ट करणार आहे की असं करू जाऊ नका हो. बघा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ना तर खूप व्हिडिओ येणार आहे, एंटरटेनमेंटचे येणार आहे. आता त्या व्हिडिओमुळे आठवलं की पाठीमागचे जे व्हिडिओ आपण बनवलेले पॉलिटिक्स राजनीतीवर, महाराष्ट्राची जे घडामोडी चालू आहे पॉलिटिशियन त्याच्यावरती आपले येऊ राहिलेले. ओके, आणि भरपूर असे व्हिडिओ येत राहणार, तुम्ही ते जाऊन सुद्धा बघू शकतात. ते आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती अपलोड झालेले आहे. आणि बघा वाटलं तुम्हाला की व्हिडिओला शेअर करायला पाहिजे तर तुम्ही ते व्हिडिओ शेअर अवश्य करू शकतात. बरं, आज जे टायटल दिलेले त्याच्याबद्दल मी चर्चा करणार आहे, नाहीतर लोक बोलणार की नुसतं बोलतो माणूस. अहो बोलत नाही, खरं ते सांगतो. बघा खूप कष्ट लागतात एक व्हिडिओ बनवायला. टायपिंग करायला काय नाही, अहो टक 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 टाईप केलं झालं, आणि डायरेक्टली काय मनामधलं लिहायचं ते. आणि काही लोक असे, बघा काही लोक असे त्यांना देवाची पण भीती वाटत नाही की माणूस एवढं काम करतो आणि ह्यांना शिवाय द्यावे. अहो लिहून शिवाय दिलेले त्याच्यामध्ये एक लोकांनी. हाय का त्यांना डोकं? हाय का ठिकाणावर? का जबरदस्ती आहे का समोरच्याची की नंबरच पाहिजे मालकाचा? अहो तुम्ही जसं पाहिजे ना, आम्ही स्वप्न दाखवत नाही. मी कवा बोललो की मी तुम्हाला घर जागा घेऊन देणार आहे? नाही. बघा माझा काम काय माहिती तुम्हाला, मी तुम्हाला डायरेक्टली बघा सिस्टम सांगतो, मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. अजिबात आता व्हिडिओ जे बनणार ना पुढचा, अजिबात स्किप नाही करायचा, बघायचा. बघा चर्चा अशी असती कवा बघायला भेटत नाही आपल्याला. भरपूर आपल्या चॅनल वरती वेगवेगळ्या चर्चा येत राहतात.
पण अशा काही घडामोडी रिअल इस्टेटच्या असतात ते बघायला आपल्याला अजिबात भेटत नाही. पण मंडळी, मी तुम्हाला एकच बोलणार आहे, बघा, मी तुम्हाला जागा, घर, बंगलो सगळं काही सांगणार आहे. पण मला असं वाटतं की तुम्हाला डायरेक्टली मालक भेटावे. पण त्यासाठी बघा, फ्रीमध्ये कोण कोणासाठी करत नाही. आता ह्या जे टायटल दिलेले आहे त्याचे मालक सुद्धा तुम्हाला